स्लाइड्स मला वाटतं मी अनअवेअर आहे सोशल मीडियावर असंच थोडंसं बोलूया. त्याआधी एक छोटंसं आता सरांनी एवढं सुंदर तुम्हाला 7-7 मिनिटाचा गुरुमंत्र दिला आहे. एक अजून आई म्हणून कदाचित ही गोष्ट मला एक जेव्हा मुलं सांगतात आपल्याजवळ येऊन आपण स्वयंपाकात असो कुणाला वाढत असो किंवा काही करत असो तयारी करतोय कुठे जातोय मुलं बोलत असतील ना तर त्यांना कधीच इग्नोर करू नका. हा गुरुमंत्र आहे. हो का ठीक आहे बघूयात आपण पाहूयात काय ते ऐकू नका काय बोलतायत पण रिस्पॉन्स पॉझिटिव्हली द्या. उद्या काहीही अडचण आली की बाळ तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला कुठल्याही वयाचं असो सिंपल गोष्ट आहे. माझा मुलगा आठवड्यातून 2दाच कॉल करतो पण आठवड्याभराचं सगळं घट त्या 10 मिनिटात सांगून मोकळा होतो आणि हेही सांगतो मम्मा उद्या याची मॅच आहे हा कसा करतोय त्याचा स्कोर मला पुढच्या टॉपला. तेव्हाच त्याला जर मी फोनवर झापायला लागली की बाळा तुझं लक्ष अभ्यासात आहे की आता मॅच कोणती आहे त्याच्यावर आहे. ती आवड आहे त्याची ती जपायची आहे पण तो बाकीच्या वेळेला अभ्यास करत आहे याची पण शाश्वती आपल्याला घ्यायची. सो हे बॅलन्सिंग आपल्याला जमलं पाहिजे. होतं काय की मुलं खेळत असतात किंवा काही तर आपण डायरेक्ट आपण ज्या विचाराने येतोय किंवा ते काही करत आहे ते आपण ज्या मनोवृत्तीमध्ये आहोत ज्या मनस्थितीत आहोत ते जाऊन त्यांना हँडल करायचा आपण प्रयत्न करतो आणि तशीच रिॲक्शन आपण तिथे देतो. हा विचार करत नाही की मुलगा तेव्हा काय बोलत आहे काय विचार करतोय किंवा काय नाही. सो ही एक छोटीशी गोष्ट की एक गुरुमंत्र आहे पालकत्वाचा की बाळ जेव्हा काहीही सांगत असतील ते 4 वर्षाचं बाळ असो की 20 वर्षाचं बाळ असो बरं हो का एवढंच म्हणून बघा किंवा त्यांनी काही अडचण सांगितली तर पाहूया थोडं शांततेने याच्यावर विचार करते आणि मग तुला सांगते. एवढा एक गोष्ट जरी तुम्ही फॉलो केली तेव्हाच्या तेव्हा कडक रिॲक्शन लगेच रिप्लाय देऊ नका. ती गोष्ट थोडी शांत होऊ द्या तेही शांत होतं बाळ आपणही विचार करतो आणि मग सांभाळून ते गोष्टीची सिच्युएशन दोन्ही साईड बघून त्याच्याशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न. बरेचदा असं होतं सोशल मीडियावर येण्याआधी सरांशीच रिलेटेड 2-3 मुद्दे सांगते की पालकत्व हे वयानुसार जेव्हा आपण बघतोय लहान मुलांना म्हणजे अगदी लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचं एक वय आहे की तेव्हा त्यांना वळण लावणं गरजेचं आहे. ते सकाळी उठण्याचं तयारी वेळेवर करण्याचं वेळेवर शाळेत जाण्याचं डबा जो दिलाय तो सात्विक असला पाहिजे. आजची शोकांकिता अशी आहे की आई नव्या आया ज्या होत आहेत त्यांना भारी कौतुक असतं की मी प्रेग्नंट झाली मी गर्भसंस्कार करणार मी हे करणार मी ते करणार म्हणजे सजावटीकडे जास्त लक्ष चाललं आहे की ताट शार्प तर नाही ना माझा बाळाचा हात कटेल मग या ग्लासवर सुंदर डिझाईन असली पाहिजे मग त्याचं ब्लँकेट असं असलं त्या ताटात काय वाढतो याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे. त्याच्यात पिझ्झा वाढला जातोय मॅगी वाढल्या जाते तर याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या की वस्तू आजूबाजूच्या पेक्षा तुम्ही काय देत आहात मुलांना याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं. या वयोगटामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी प्रत्येक आईने आपल्या मुलांना मुलगा असो की मुलगी असो जाणीवपूर्वक शिकवायची आहे ती म्हणजे गुड टच बॅड टच. आणि हे पहिलं कुठल्या सामाजिक संस्थेने किंवा बाहेरच्या लोकांनी नाही तर आईने बाळाला शिकवता आलं पाहिजे. हा पण पालकत्वाची खूप मोठी जबाबदारी आहे कारण बाळ आता घर सोडून बाहेरच्या ह्याच्यात जाणार आहे. सो मग त्याचा गैरफायदा किंवा त्याला कोणी नुकसान करत असेल तर ते सुद्धा त्या बाळाला लक्षात आलं पाहिजे. म्हणून गुड टच बॅड टचचा संदेश प्रत्येक आईला वडिलांना आपल्या पाल्याला देता आला पाहिजे. आता त्याच्या पुढचा वयोगट ज्याला आपण ॲडोलेसंट म्हणतो किंवा थोडासा त्याच्या आधीचा ग्रुप म्हटला तरी चालेल. आता इथे अभ्यासाशी रिलेटेड प्रॉब्लेम येणार मित्रमैत्रिणींसोबत कसं वागायचं शाळेत कसं रिॲक्ट करायचं बनवा बनवी जगाचे जे काही नियम आहेत ते मुलं शिकायला लागणार आहे. ॲक्सेप्ट तर करायचंच आहे. पण इथे जर मुलं चुकले म्हणजे ॲडोलेसंटच्या या फेजमध्ये तर सिम्पल गोष्ट मला एक गोष्ट खूप छान वाटते. गुगल मॅप सगळेजण वापरतात कुठेही नवीन शहरात जायचं असेल जेव्हा आपला रस्ता चुकतो ना ती छानपैकी आवाजात म्हणते की रिरूटिंग फाइंडिंग न्यू रूट फॉर यू. असं नाही म्हणत एक आरट्या चुकलास तू हा चुकीचा मार्ग घेतला कधीच नाही. प्रेमाने सांगते रिरूटिंग सर्चिंग अनदर रूट फॉर यू. म्हणजे आपण चुकलो तर त्याच्यासाठी दुसरा मार्ग आपल्याला शोधायचा आहे. हेच सिम्पल गणित आहे. या वयोगटात मुलं चुका करणारच आहे. नोबडी इज परफेक्ट. मी नाही सर नाही तुम्ही पण नाही आपण सगळे चुकलेलो आहोत पण एक चूक वारंवार करणं हे चुकीचं आहे. सो एक चूक झाली मुलांना समजावून सांगा की बाळा ही चुकलंय तुझं पुन्हा तुला हे करायचं नाही आहे. सेकंड टाईम जर ती पुन्हा चूक झाली तर त्याला वॉर्निंग द्या
की हे चुकलंय, याच्या पुढे तू हे केलं तर तुला ही शिक्षा देण्यात येणार आहे. सो ही शिक्षा सुद्धा जर तुम्ही अटर करताय तर बी फर्म. तुम्ही एवढे स्ट्रॉंग असले पाहिजे की तुम्ही बोललेलं वाक्य खरं झालं पाहिजे. बरेचदा सहज म्हणून देतो, आता परीक्षा आल्या, तू काही अभ्यास केलेला नाही, आता टीव्ही बंद, आपल्या घरात आता टीव्ही राहणार नाही. आणि काय नाही, अर्ध्या तासाने बरं झालं का अभ्यास, ये आपण सिरियल बघू. हे नाही माहिती. आपण जे वाक्य बोलतोय ते काळजीपूर्वक बोला आणि त्या वाक्यावर खरे ठरा. खूप पालकांना मुलांना शिक्षा केल्यानंतर गिल्ट येतं, अरे मी बोलून दिलं, मी मारलं. नाही, जर तो चुकलाय, त्याला तुम्ही शिक्षा दिली आहे, तर ते गिल्ट तुमच्या मनात नसावं. सो तुम्ही वॉर्निंग द्या, त्याने नाही ऐकलं तर नेक्स्ट टाइम, थर्ड टाइम तीच चूक होत असेल तर 100% तो शिक्षेसाठी पात्र आहे. सो हे का, मुलांना मारायचं की नाही, मुलांना शिक्षा करायची की नाही, हे मोस्टली कॉमन पेरेंटिंग सेशनमध्ये क्वेश्चन्स असतात की मॅडम मुलं चुकले तर काय. बिलकुल, तुम्ही पालक आहात, तुम्ही सुधरवण्यासाठीच आहात. मित्र आणि पालक हे दोन वेगळे रोल आहेत. आपण पालक आहोत, आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. फक्त करण्याची पद्धत आजच्या काळानुरूप असली पाहिजे. सो पहिले समजावून सांगा, नाही समजले वॉर्निंग द्या विथ की तुला ही शिक्षा राहील, क्लिअर कट, आणि आपण बोललेला शब्द पाळायचा प्रयत्न करा निश्चितच. आणि एखाद्या वेळेस थोडं कठोर होऊन ती शिक्षा करावीही लागते, पण मुलाला कळतं की आई किंवा बाबा बोलले तर तसंच करतात, ते काही डगमगत नाही. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस चूक करताना ते लक्ष किंवा ती न होण्यासाठी प्रयत्नशील राहतात. सो हे वळण ह्या मधल्या पिरियडमध्ये देणं गरजेचं आहे ॲडोलसंट एजपर्यंत. आणि त्यानंतरचे तर बरेचसे अजून प्रॉब्लेम्स आहेत, जसं सरांनी फॅशनशी रिलेटेड किंवा सवयीशी रिलेटेड, पियर प्रेशरशी रिलेटेड व्यवस्थित समजावून सांगितलेले आहे. सो आता सगळ्यात मोठी गोष्ट मुलांसोबतच नाही तर आम्हा मोठ्यांसोबत सुद्धा झालेली आहे, अँड दॅट इज सोशल मीडिया. सो मोबाईल खराब झाला तर म्हणतात मुले बिघडवला, आणि जर मुलगा बिघडला तर म्हणतात मोबाईलने बिघडवलं. आता ह्या मोबाईलची खरंच आपल्या आयुष्यात एवढी गरज आहे. कशासाठी आपण मुलांना मोबाईल देतो? अगदी लहान वयोगटात बाळ जेवत नाही म्हणून मोबाईल ऑन करून दिलं जातं आणि त्याला भरवलं जातं. मी म्हणते एवढ्या लहान बाळाला काय गरज आहे? नका ना, नको जेवू देऊ. नाही जेवायचं, नको जेवू, जाऊन झोप, नाही देणार तुला मोबाईल. पण जेवणाचे नियम प्रत्येकाने आपल्या कुटुंबामध्ये आपले नियम बनवले पाहिजे, आपल्या कुटुंबाच्या फ्रेमिंगनुसार, आणि ते स्ट्रिक्टली सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे. माझ्या घरात एक नियम आहे, आंघोळ झाल्याशिवाय जेवण नाही म्हणजे नाही. उशिरा उठले, उशिरा आंघोळ झाली, जेवणाची वेळ संपली, स्किप द मील, संध्याकाळी जेवण. सो हे फॉलो करा. काही होत नाही एक दिवसाचं जेवण स्किप केल्याने. उगाच आपल्या त्या आईचा मारा, नवीन नवीन आई होते आणि त्याच्या मागे बाळा हे घे, तुला मोबाईल लावून देते, तुला कार्टून लावून देते, मग तुला हे देऊ का, मी तुला ते देऊ का, तुझ्या आवडीचं बनवू का? अजिबात नाही. जेवणाचा पहिला संस्कार हा या वयोगटात झालाच पाहिजे. आपणच मुलांसमोर जेवताना म्हणतो मला ही भाजी आवडत नाही, मी हे काढून ठेवतो, मला ते नको. बायको म्हणते की बरं मी तुमची दुसरी भाजी बनवली आहे ती घ्या. ऑप्शन आपण क्रिएट करून देतोय, आपण नाही म्हणायला लागतं. सो ही गोष्ट सुद्धा आपण जाणीवपूर्वक करायला पाहिजे. आज सगळ्यांसाठी हे बनलंय, सगळे हे खाणार, याला ऑप्शन नाही आहे, नाही म्हणता येत नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते जेवायचं आहे, पूर्ण ताट संपवायचं. कधी कधी चुकून नाही खाल्लं तर त्याच्या मागेही नका लागू. इतकं काही ओव्हर इटिंग मुलांना करायचीही गरज नाही आहे. त्यांच्या भुकेपुरतं त्यांना खाऊ द्या. नाही खाल्लं उठून जा बाबा, हात धु आणि तू तुझा अभ्यासाला जायची वेळ जा, बेडवर जायची वेळ आहे तुझा, खेळायला जायची वेळ आहे तुझा. पण जबरदस्ती किंवा नाही, त्याला कळतं की नाही मला भूक लागली, माझं अर्धवट पोट भरलं, मी जेवायला पाहिजे, सो पुढच्या वेळेस नक्की करेल. सो कुठल्याही गोष्टीचं जबरदस्ती करून आपल्याला वाटतं म्हणून त्या मुलांवर ते लादू नका, कुठल्याही बाबतीत असो. स्पेशली आयांशी रिलेटेड डाएटच्या बाबतीत ही गोष्ट नेहमीच लक्षात घ्यायला पाहिजे. आता ह्या सोशल मीडियाशी रिलेटेड आजकाल हा घरात माणसं कमी आणि मोबाईल जास्त झाले आहेत. प्रत्येक घरात एक दोन तरी एक्स्ट्रा मोबाईल असेच पडून असतील, 100% मी सांगते. म्हणजे घर तेवढ्या माणसं, तेवढ्या गाड्या, आणि त्या माणसांपेक्षा जास्त मोबाईल झाले. आता ह्या सोशल मीडियाची गंमत अशी आहे की बरेचदा व्हॉट्सॲपवर आलेले मेसेजेस, रील्स ज्या बघतोय ते काहीतरी सांगतं आणि आपण सगळेजण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे पदवीधर होत आहोत. ते सांगतात ते डोकं बंद करून, मेंदू बंद करून आपण ऐकून घेतोय. सिंपलची गोष्ट आहे, सोशल मीडियावर येतं बॉर्नव्हिटा प्या म्हणजे छान हाईट होते, किंवा मग
सचिन तेंडुलकर सारखा नावाजलेला खेळाडू आदरणीयच आहे आपल्यासाठी, पण तो येतो कमर्शियल ॲडमध्ये आणि बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी, हो ना. स्प्राइट जीत के आगे आपलं काय, डर के आगे काय आहे ॲड, डर के आगे जीत है, हो बरोबर आहे. सो आता ह्या ॲडमधून आपण काय मेसेजेस घेणार आहोत, म्हणजे आपल्याला इथे असं मुलांच्याही मनावर आणि आयांच्याही वडिलांच्याही मनावर की हे घेऊन पाहू, हे करून पाहू, पण आपल्याला आधी हे जाणीवपूर्वक माहीत असायला पाहिजे की हे कमर्शियल आहे, जाहिराती आहेत. वारंवार ही गोष्ट दाखवून ते आपला ग्राहक वर्ग, आपला बिझनेस वाढवत आहे आणि हे आपण समजूनच घेत नाही. हे जर इतकं सोपं असलं असतं तर विज्ञान किंवा कुणाचीही उंची, सगळेजण समान उंचीचे, सगळेजण सारखेच गोरे, सगळेजण परफेक्ट, तुमची बॉडी स्ट्रक्चर, वेट सगळं काही असलं असतं. या गोष्टी घेणं आज सहज प्रत्येकाला शक्य झालेलं आहे, जीवनशैली तेवढी उंचावलेली आहे. पण मग हे का नाही आहे, कारण जेनेटिक्स कुठेतरी आहे, सायन्स कुठेतरी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि जेव्हा तुम्ही नुसतं सर्फिंग करताय, गरज नसताना वस्तू खरीदल्या जात आहेत, बसल्या बसल्या ऑर्डर दिल्या जात आहेत, त्यापेक्षा जा ना, दिवाळी आली आहे, लोकल मार्केटमध्ये फिरून या, मुलांना घेऊन जा, वस्तू घ्या अथवा नका घेऊ, भाव करायला बघा, 4 ठिकाणी वस्तू पहा. मुलं ते बघून शिकायला लागतात, आजूबाजूचं वातावरण, आणि तेवढ्या वेळापुरता का होईना हा सोशल मीडिया थोडासा दूर जातो आणि याच्यामुळे एक खोटं काहीतरी जग आपल्या आजूबाजूला निर्माण होत आहे. सो त्या सगळ्यांचंच आपल्याला थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सिम्पलचं उदाहरण आहे, आता जर ॲडल्टहूडमध्ये तुम्ही सोशल मीडियाचं म्हणाल, कोविडमुळे आपल्याला आता त्याची जास्त गरज वाटायला लागली आणि आपण मुलांना मोबाईल द्यायला लागलो. आता मोबाईल का देतो? सेफ्टीसाठी. मग मोबाईलचा यूज हा फक्त कॉल करणं आहे की मम्मी मी ट्युशनवरून येते, मला उशीर होतोय, तिची गॅरंटी घेण्यासाठी आहे. सो ठीक आहे, सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू मोबाईल पाहिजे, मग तो स्मार्टफोन कशाला असायला पाहिजे, त्याचा पर्याय आणि तेवढं फर्म तुम्हाला राहता आलं पाहिजे. पूर्वीच्या काळी मला नाही वाटत, म्हणजे आता माझं ग्रॅज्युएशन नाही होईपर्यंत, लग्न होईपर्यंत मोबाईलच अस्तित्वात नव्हते. मग आम्ही जगलो नाही का? आम्ही हॉस्टेलवर राहत होतो, तेव्हा ट्रॅव्हलिंगची एवढी व्यवस्था नसताना जर सगळेजण सर्व्हाइव्ह होऊ शकले, तर मग आता हे एक्सक्युजेस का? त्यासाठी कुठल्या साधनांवर परावलंबी जीवन ठेवण्यापेक्षा किंवा त्या साधनाला कुबडी म्हणून वापरण्यापेक्षा मुलांना आणि मुलींनाच एवढं सक्षम करा की नाही, तुला काहीच गरज नाही, कोणी दिसतंय का पटकन एक कॉल कर घरी आणि सांग, नाही तर साधा फोन द्या. सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू कुठलंही नॉलेज ना गुगलमध्ये आहे, ना जेमिनीमध्ये आहे, ना मेटा AI मध्ये आहे, कशातच नाही आहे. लायब्ररी आहे, तुम्ही जाऊन चर्चा करा शिक्षकांशी, तुम्हाला जे अडलंय ते तिथे डिस्कस करा. काही गरज नाही आहे मोबाईलवर कुठली माहिती काढण्याची, ती 100% खरी असेल असंही गरजेचं नाही. म्हणून ह्या गोष्टींपासून सुद्धा मुलांना दूर ठेवणं. आणि याचं चुकतं कुठे की आपण प्रत्येक गोष्ट गुगलवर सर्च करायला लागलोय, अर्धवट माहिती घेतोय, अर्धवट नॉलेज ठेवतोय आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बिघडत आहेत. आणि मग हे करत असताना, शोधत असताना एखादी रील दिसते, प्रत्येक मुलाचा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे आणि मुलं त्याच्यात इन्व्हॉल्ड होत जातात आणि कितीतरी वेळ तासनतास रील पाहत राहतात. आपल्याकडूनच होत आहे तर मुलांकडून का नाही होणार? ते तर अजून एक्सपर्ट आहेत या गोष्टींमध्ये. सो ह्या गोष्टींवर निर्बंध घालण्यासाठी त्या गोष्टीचे सुद्धा नियम असले पाहिजे. जसं लग्नाचं वयाची मर्यादा आहे किंवा गाडी चालवण्यासाठी वयाची मर्यादा आहे, तसंच मोबाईल वापरण्यासाठी आपल्या घरात नियम असला पाहिजे की जोपर्यंत कॉलेजला जात नाही, 18 वर्ष पूर्ण होत नाही, तोपर्यंत स्मार्टफोन देण्यात येणार नाही. कुठलीही गोष्ट अडत नाही, काही गरज नाही. शाळेचे मेसेज येतात, ट्युशनचा होमवर्क ये ना, तू व्यवस्थित उद्याचा होमवर्क काय शाळेत वहीत लिहून आण आणि आपण बघूया. सगळ्या शाळांमध्ये, नावाजलेल्या शाळांमध्ये किंवा स्टँडर्ड स्कूल्समध्ये डायरी दिली जाते, मुलांना होमवर्क टीचर्स सांगतात, मुलं लिहून घेतात. सो नो नीड की मला होमवर्क काय माहिती नाही, टीचरने, मुलं अटेंटिव्ह होतील. एकदा होमवर्क करून नाही गेले, पुढच्या वेळेस रागवलं जाईल, शिक्षा होईल, ते पुढच्या वेळेस आठवण ठेवतील, टीचरनी हे सांगितलंय मला लिहून घ्यायचं, ते आणतील. ही जबाबदारी त्यांना घेऊ द्या. उगाच त्यांना खांद्यावर घेऊन मिरवायचं नाहीये, त्यांना आपल्या हाताने खाऊ नाही घालायचं, तर त्यांना जबाबदारी घेऊ द्यायची आणि ही जबाबदारी आपल्याला ह्याच गोष्टींमधून शिकवता येणार आहे. सो अशा बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंटला भूल पडते, काहीतरी त्याच्या मागे जातो, व्हॉट्सॲपवर कुणाचा काहीतरी मेसेज येतो, मग मुलीचा मूड खराब होतो. म्हणजे आता सायबर आणि याच्या सोशल मीडियाशी बोलायला गेलं तर एक वेगळं सेशन होईल की कोण कसं अडकलं जातं. मॉलमध्ये जातात, मिररमध्ये पाहून सेल्फी, कपडे ट्रायल करून फोटो घेतले जातात, त्याचा मिसयूज कसा होतोय.
व्हॉट्सॲप कितीही म्हणत असेल एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहे, तुमचा डाटा कुठेही शेअर होणार नाही, बट इट्स रॉंग. तुमचा सगळा डाटा कुठे ना कुठे शेअर होतोय. तुमचा प्रत्येक फोटो, तुमचा प्रत्येक मेसेज, प्रत्येक रेकॉर्ड कुठे, कॉल हा कुठे ना कुठे रेकॉर्ड होतो, तो यूज केला जाऊ शकतो. सो ही यंगस्टर्स, मुलं जेव्हा ह्या गोष्टींमध्ये अडकायला लागतात, त्याचा मिसयूज कुठल्याही वयात कुठल्याही ठिकाणी सहजतेने केला जाऊ शकतो. आणि अशा वेळेला सुद्धा चुकून असं काही होतही असेल तर हे लेकरांना आपल्यापर्यंत सांगता आलं पाहिजे आणि आपल्याला खंबीरपणे त्या गोष्टीचा पाठपुरावा करता आला पाहिजे. सो आता यासोबतच म्हणजे ह्या फॅन्सी वर्ल्डमध्ये फॅशन असो, सोशल मीडियामुळे आलेली खरेदीची सवय असो, हेल्थ रिलेटेड काही मिसकन्सेप्ट असो, डाएट रिलेटेड काही असो. डाएटबद्दल पण थोडेसे आता पालक आहेत म्हणून सांगते थोडक्यात. खूप जण आता वजन कमी करणं आणि या गोष्टींसाठी डाएट प्लॅन ऑनलाईन बघायला बघतात. सिंपल गोष्ट आहे. ऋतूंचा मान ठेवा. ऋतूनुसार असणाऱ्या गोष्टी, खाद्यसंस्कृती इतकी समृद्ध आहे भारतीयांची की त्यानुसार त्या गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फॅन्सी आयटम घ्यायची गरज. म्हणजे मला पेशंट विचारतात, बरं मॅडम मग मी चहा कॉफी बंद करू तर ग्रीन टी घेऊ का? मग मी पोळी बंद करू तर भाकरी खाऊ का? मग मला भात नाही खायचं तर मी अमकं खाऊ का? मग मी ते टमकं. अरे तुम्हाला तोंडच बंद ठेवायचं आहे, खायचं नाही आहे. सो तुमचं वजन प्रमाणात राहील, तुम्ही त्याला पर्याय शोधताय. दिस इज नॉट गुड. डाएट जेवढा एनर्जी रिक्वायर्ड आहे तेवढी खा. जे हेल्दी आहे सगळ्यांना माहिती आहे ते खा. जबरदस्ती खाऊ नका आणि कुठल्या गोष्टीला पर्याय, फॅन्सी पर्याय तर अजिबात शोधू नका. सो ह्या स्मार्टफोनच्या ह्याही काही गोष्टी आपल्या जीवनशैलीवर बऱ्यापैकी अफेक्ट करत आहे, त्याच्याकडे पण लक्ष द्या. दुसरं की हा स्मार्टफोन म्हणजे याची सवय इतकी लागत आहे की जवळपास 2617 वेळा कुठलाही व्यक्ती अननोईंगली त्या मोबाईलला क्लिक करतो आणि हे फॅक्ट आहे. याचाच अर्थ दिवसाला 5 तास स्मार्टफोन किंवा टॅब किंवा लॅपटॉप असं जे काही मुलं वापरतात त्यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण सुद्धा आजकाल वाढलेलं दिसतंय. आणि त्यांच्यामध्ये 6 तासांपेक्षा झोप कमी झालेली आहे. आपल्या बॉडीची हेल्दी राहण्यासाठीची बेसिक गरज आहे एक चांगला आहार, चांगली झोप, तर ह्या आणि व्यायाम. तर ही झोप सुद्धा या मोबाईलमुळे आजकाल डिस्टर्ब होतीये. झोपेपर्यंत आपण मोबाईल बघत राहतो, त्याच्यामुळे सुद्धा तेच सगळे डोळ्यांवरचे किंवा मेंदूमधले रिॲक्शन्स, हार्मोन्स, न्यूरॉन्स ॲक्टिव्ह राहतात आणि त्याच गोष्टी घेऊन आपण झोपतो. सो हे सुद्धा चुकीचं आहे. मागे मी मागच्या सेशनला म्हणलं होतं पण तरी आज पुन्हा रिपीट करते अभिनय सरांच्या समोर की एक सिम्पलसा रूल आहे जो आपल्याला फॉलो करायचा आहे की झोपण्याच्या 3 तास आधी तुमचं जेवण झालेलं पाहिजे, झोपण्याच्या 2 तास आधी तुमचं पाणी पिलेलं पाहिजे आणि झोपण्याच्या 1 तास आधी तुमचा मोबाईल झोपलेला पाहिजे. तरच तुमची जीवनशैली इम्प्रूव्ह होऊ शकते. ही सवय स्वतःला लावा जेणेकरून ते पाहून तुमचे मुलं सुद्धा ती सवय घेतील. सो ह्या सोशल मीडियाचा, मोबाईलचा रिस्ट्रिक्शन शारीरिक व्याधींपर्यंत तर आहेच. बऱ्याच जणांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास होतोय, डोळ्याचं काही रिॲक्शन्स, डोळे रेड आय सिंड्रोम होत आहेत, कानाला बहिरेपणा, तिथल्या बोन्सला काही प्रॉब्लेम्स येत आहेत, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम येत आहेत, पोश्चर मुलांचे बेंडिंगचे होत आहेत. पूर्वी आम्ही सर्जन लोकांचीच बॅक निघायची म्हणजे चिडवलं जायचं, दिस इज सर्जन बॅक सिंड्रोम. पण आता मोबाईलवाल्यांची निघत आहे, सगळ्यांच्या मानाखाली झोकल्या जातात. हे शारीरिक व्याधी तर होतच आहेत, वजन वाढत आहे, एकाग्रता नष्ट होत आहे, पण सोबतच मानसिक आणि बाकी सोशल सुद्धा व्याधी होत आहेत. खूप जणांना फक्त काही असला हॅपी बर्थडे फॉरवर्ड करतात पण 4 शब्द लिहित नाही. हो ग, मागच्या वाढदिवसाला आपण हे केलं होतं, छान दिसत होती, आता तुझी आठवण येते, एवढं आपल्याला लिहावं असं वाटत नाही. कम्युनिकेशन स्किल आपण विसरत आहोत, न्यूमरोलॉजिकल मेमरी आपली कमी होत आहे, पाढे आपण पाठ करत नाही, नंबर आपण लक्षात ठेवत नाही, जन्मतारखा आपण विसरून जातो. का? कारण सगळं काही मोबाईलमध्ये. हाईट म्हणजे इथे जर विचारलं की तुमची लास्ट मासिक पाळीची तारीख काय तर अर्ध्या जणींच्या बरोबर जणींना येणार नाही, आठवणार नाही. कुठेतरी कॅलेंडरवर मार्क आहे किंवा मोबाईलमध्ये ठेवून आहे. सो इतकी डिपेंडन्सी आपल्याला याची गॅझेटची होत आहे. आपल्याला आपल्या जवळच्यांच्या जन्मतारखा, मॅरेज अॅनिव्हर्सरी लक्षात राहत नाही किंवा फोन नंबर्स इमर्जन्सीला मोबाईल डिस्चार्ज झाला तर आठवत नाही. सो ह्या गोष्टींसाठी प्रयत्नपूर्वक आपण आपली मेमरी जागृत ठेवायला पाहिजे आणि मुलांना देखील हे शिकवायला पाहिजे.
सो ह्या संवाद कौशल्य किंवा न्यूमरोलॉजिकल मेमरी सोबतच मुलांच्या मानसिकतेवर पण फरक पडत आहे. सो जे मुलं मोबाईल इतक्या जास्त वेळासाठी 4-5 तासांसाठी जर दिवसभरात कुठल्याही कारणाने सांगून ते जर वापरत असतील तर या वयोगटातल्या मुलांमध्ये, कारण भरकटायला वेळ लागत नाही आणि त्याच गोष्टींचा केमिकल लोचा त्यांच्या मेंदूमध्ये सुरू राहतो, त्यामुळे त्यांचा वेळ तर वाया जातच आहे. जवळपास 90 ते 180 मिनिटांचा अनमोल वेळ ते वाया घालवत आहे. पण सोबतच त्यांच्यामध्ये कुठेतरी नैराश्य, एकटेपणा आणि काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर चिडचिड करणं. छोटं बाळ जर एखादं बडबड गीत जरी बघत असेल ना, कार्टून पाहत असेल, तुम्ही नुसतं मोबाईल उघडून ओढून पहा त्याच्या हातातून, त्याची रिॲक्शन बघा. इतकं चिडतं किंवा रडतं, म्हणजे ह्या असल्या निगेटिव्ह रिॲक्शन्स जास्त येत आहे. आपण काही बघत असेल आणि कोणी बोलत असेल, थांब ना मी बघत आहे, आपली रिॲक्शन सुद्धा आजकाल चुकत आहे. तर ह्याच भावनेच्या याच्यामध्ये मुलं सुद्धा एकलकोंडी होत आहेत, नैराश्यातून जात आहेत. त्यांना काही प्रॉब्लेम आले तर ह्या मीडियावर शोधायचा प्रयत्न करतात आणि सोल्युशन नाही सापडले, नाही समजलं तर आत्महत्येपर्यंत सुद्धा मुलं पोहोचत आहेत. मग तो याचा मिसयूज असो की ओव्हरयूज असो मोबाईलचा, सोशल मीडियाचा. पण आजकाल मुलांना टेन्शन्स झेलता येत नाही आहेत, काही मार्ग सापडत नाही आहे, आईवडिलांना सांगायची भीती वाटते किंवा कबुली द्यायची भीती वाटते आणि मग आयुष्य संपवण्यापर्यंतचा सुद्धा निर्णय ते घेतात. सो त्यामुळे, आणि ही गोष्ट सगळ्यात मोठा दुर्दैवाचा भाग हा आहे की 10 पैकी 7 पालकांना त्यांच्या मुलांच्या स्मार्टफोनच्या अतिवापराची चिंता सुद्धा नाही आहे. त्यांना वाटतं द्यावा लागतो, अरे मागितलं, आजकाल सगळ्यांकडेच असतो, मग देऊन देऊयात. म्हणजे ते या मागचं गणित, या मागचं काय प्रॉब्लेम येऊ शकतात मुलांमध्ये याचा देखील नाही त्यांना लागतो अभ्यासाला. मुलं तेवढं स्मार्ट आहेत, ते तुम्हाला काहीही कारणं सांगून सांगणार आहेत. पण तुमच्या कुटुंबाचा नियम हा असलाच पाहिजे, बाळा 18 वर्षाचा झाला नाही आहेस, तुला गाडी चालवायची नाही आहे, 18 वर्षाचा झाला नाही आहेस, तुला स्मार्टफोन सुद्धा मिळणार नाही. आणि या शब्दावर वागायला किंवा टिकायला शिका, तरच ते पालकत्व खऱ्या अर्थाने सफल होईल. आणि ते मुलांना तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे. तुम्ही ऑर्डर द्याल तर ते कळणार नाही, पण त्यांना हळूहळू समजावून सांगा, ते मुलं गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागतात. सो हा आजकाल आपण पालकांनीच आपला सोशल स्टेटसचा प्रॉब्लेम बनवून ठेवलेला आहे इश्यू. बरं ठीक आहे, तुला छान मार्क्स मिळाले का, तुला मोबाईल घेऊन देतो, बरं तू हे कर म्हणजे मी तुला ते देईल. म्हणजे कुठली गोष्ट नाही पण आपण म्हणू शकत नाहीये, हो म्हणतोय आणि सोबत पण सुद्धा जोडून देतोय. तर ह्या गोष्टींवर सुद्धा पालकांनी निश्चितच लक्ष द्यायला पाहिजे. सो हे नेहमीच लक्षात ठेवा की कोणत्या शालेय शिक्षणासाठी स्मार्टफोनची आवश्यकता नाही आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची 100% शालेय गुणवत्ता घसरणार आहे, कारण कॉन्सन्ट्रेशनमध्ये फरक पडणार आहे आणि रेडीमेड आन्सर्स ते घेतात आणि तसेच्या तसे बुकमध्ये उतरवले जातात. पुस्तकांमध्ये शोधून लिहित असताना वाचणं, ते समजणं आणि लिहिणं असं ॲट अ टाईम 3 रिव्हिजन त्यावेळेस होत असतात. हे फक्त कीवर्ड्स टाकायचे, जेमिनीला विचारायचं, मेटा एआयला विचारायचं, ते खटखट आन्सर देतं, ते तसं कॉपी करतात, विचार करत नाही. सो इथे एकही रिव्हिजन होत नाही, एकही काही गोष्ट कळत नाही. त्यामुळे 2 पुस्तकं पाहू द्या, चुकीचं लिहू द्या, अर्धवट लिहू द्या, वेळ लागू द्या, पण ती गोष्ट त्यांना प्रॉपर चॅनल थ्रू करू द्या. त्यांना सांगा मला समजत नाहीये, तू उद्या जाऊन टीचर्सला विचार. टीचर्सनी जर काही कंप्लेंट केली तर सांगा की मला असं वाटतं की हे आम्ही नाही समजावून सांगू शकत, तुम्ही त्याला शिकवा, त्यांनी प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या बाजूला उभे राहा. तो निश्चितच अजून त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करेल. आता यासोबतच गुणवत्ता तर घसरतच आहे. कशी घसरतीये तर रात्री उशिरा झोपतायत, कारण एकदा बघायला लागले की त्याच्याच मागे वेळ जातो. डोक्यांमध्ये अनावश्यक विचार यायला लागतात, त्यामुळे अपूर्ण झोप होते. त्या अपूर्ण झोपेमुळे सकाळी आपण म्हणजे मुलं सुद्धा अनिच्छेने उठतात, काहीतरी आळसावलेलेच असतात. मग तसेच कसे तरी घाईघाईत आंघोळ करतील, नाही करतील, कसं तरी अंगावर पाणी घेतलं आणि पुढे जात राहतात. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये ते जेव्हा जबरदस्तीने शाळेत जात आहेत तर त्यांचं लक्ष लागणार नाही, ते समरस होणार नाही आणि ज्या कॅपॅसिटीने त्या गोष्टी त्यांना समजायच्या आहेत, ऐकायच्या आहेत, त्या न होता अभ्यासामध्ये त्यांची अधोगती होत जाणार. सो स्मार्टफोनच्या या अतिवापराबद्दल गोष्टी सोबतच एक छोटीशी गोष्ट अजून सांगते. या फोनबद्दल एक गोष्ट की हा फोन आजकाल कुठेही जात आहे. सो पालकांनी याच्यामध्ये पालकत्वाच्या अंडर काय करायला पाहिजे. हा फोन फक्त
टी व्ही किंवा डायनिंग टेबलपर्यंतच नाही राहिला तर आजकाल बाथरूमपर्यंत पोहोचलेला आहे. खूप पालक बाथरूममध्ये हा फोन घेऊन जातात. काय करतात देव जाणे. सो मला असं वाटतं की सगळ्यात अस्वच्छ, तुम्ही कितीही स्वच्छ बाथरूम ठेवत असाल तरी जंतू किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम सगळ्यात जास्त वॉशरूममध्ये असतात. सो हा एक कॅरियर बनतो आणि त्या मोबाईलवर ते जंतू येऊन सगळे आपण तोच जेवणाच्या ठिकाणी, तोच देवघराजवळ, तोच किचनच्या ओट्यावर, तोच टी व्ही जवळ, असं सगळीकडे ते कॉन्टॅमिनेशन आपण पसरवतोय. कारण आपण हात तर स्वच्छ धुतो, धुतलेल्या हातांनी तोच संक्रमित झालेला मोबाईल उचलतो आणि तो मोबाईल सगळीकडे घेऊन जातो. म्हणजे आपण पुन्हा जंतूची लागणसाठी एक मीडिया आपण स्वतः तयार केला, कारण आपण मोबाईलला नाही वॉश करत. सो ही गोष्ट चुकीची आहे. सो ही गोष्ट सुद्धा आपल्याला आधी सुधारवावी लागेल की आपल्याला मोबाईलच्या जागा घरात निश्चित कराव्या लागतील की डायनिंग टेबल किंवा जेवणाची जागा नो मोबाईल झोन, देवघर नो मोबाईल झोन, किचन नो मोबाईल झोन. मग मोबाईल कुठे पाहिजे? बेडरूम अजिबातच नाही. सो फक्त टी व्ही जिथे आहे, तुम्ही सगळेजण मनोरंजनासाठी जिथे आहात तिथे तुम्ही मोबाईल वापरा. आणि हे लक्षात राहत नसेल तर मोबाईलचे काही कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे अतिवापरामुळे काय त्रास होतोय किंवा तिथे बोर्ड लावा काही दिवस सवय होण्यासाठी की नाही इथे मोबाईल नाही वापरायचा, आणि कडक राहा. तुम्ही स्वतः फॉलो कराल तर मुलांना ते फॉलो करावंच लागेल. मुलं का बरं हातच जोडतात? कारण तुम्ही हे करताय मग ते तुम्हाला बघताय. तुम्ही मोबाईल इथे वापरत नाही, मुलंही वापरणार नाही. त्यांना म्हणावं लागणार नाही की अरे काय करतोय, किती वेळ मोबाईल पाहतो, झाला तुझा अर्धा तास. सो ह्या गोष्टी म्हणायची गरज पडणार नाही. सो स्वतःला या गोष्टींच्या नियमात ठेवा, तुमच्या जीवनशैलीमध्ये ही गोष्ट ॲड करा. मोबाईल आजकाल आपलं बँकिंग सगळं काही त्याच्यावर आहे, त्याच्यामुळे त्याला अजून सांभाळून वापरा आणि ह्या सवयी स्वतःच्या डेली याच्यामध्ये आणा. मुलं निश्चितच जिथे चार चौघात बसलेले आहे, म्हणजे आता आजकाल संध्याकाळी जरी बाहेर आपण असं सहज फिरायला निघालो तो 5-6 जण असतात, पण ते मान खाली घालून मोबाईलवर असतात, ते एकमेकांशी बोलत नाही. कुठे बर्थडे पार्टीला गेलो, लग्नाला गेलो, रिसेप्शनला गेले तर सगळेजण मोबाईल चेक करतात, पण काही बघत नाही, कुणाशी बोलत नाही, कुणाला हाय हॅलो करत नाही. तेवढंच एक प्लास्टिक स्माइल दिलं जातं आणि पुन्हा आपली मान खाली आणि मोबाईलमध्ये पाहिलं जातं. सो अशा ठिकाणी जिथे 2 जणांपेक्षा जास्त लोक आहेत, मोबाईल बंद ठेवा, वार्तालाप करा, संवाद साधा, काहीतरी विचारा, बोला. आणि मोबाईलचा आपण स्वतः तासांचा जो गणित आहे की दिवसभरात 45 मिनिट ते 1 तास यापेक्षा मनोरंजनासाठी मोबाईल वापरण्याची गरज नाही. 45 मिनिट्स इज इनफ. सो तुम्ही हा नियम स्वतः पाळत असाल की आज माझा दिवसभरात 45 मिनिटाचा मोबाईल मनोरंजनासाठी वापरून झाला, ऑफ इट. वापरू नका. आणि मुलांना हे दिसतं की तुम्ही या गोष्टी फॉलो करताय. आपण हे करायचं, मी माझ्या वेळेस केलं आणि आता मी करणार, आता नाही करणार तर कधी करणार, आधी हे डोक्यातून काढून टाका. त्यांना घेऊन इन्व्हॉल्ड करा. 100% या गोष्टी वेगळ्या मुलांना शिकवाव्या लागत नाही, ते पाहूनच शिकतात आणि त्यांना तसाच आपला धाक पडायला लागतो. हेच नाही करत तर आपण कुठून करणार? नाही म्हणजे नाही. काही गोष्टींवर फर्म राहायला शिका की हा नियम आहे, हा फॉलोच करावा लागेल. आणि तो जोपर्यंत आपण फॉर्मली फॉलो करत नाही तोपर्यंत मुलंही करणार नाही. त्यामुळे या स्मार्टफोनच्या वेठ्यातून जर बाहेर पडायचं असेल आणि त्यांचं भविष्य जर तुम्हाला खरंच वाचवायचं असेल तर शक्यतोवर या गोष्टींपासून. मग आता काय होत आहे तर मुलं असं पाहता पाहता सहज ॲडोलेसंटमध्ये आलं की त्यांना सेक्स शब्द टाकून बघतात, मग पॉर्नोग्राफी जातात, मग हे काय आहे ते काय, आणि या भानगडीमध्ये अडकत जातात. कारण ते नवल आहे, समाजात त्या गोष्टी बोलल्या जात नाही आहे, कुठे मिळत नाही आहे. मग अर्धवट माहिती घेऊन यामुळे शारीरिक संबंध अवेळी होणं किंवा मुला मुलींचे कपल्स इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत किंवा लिव्हिंग रिलेशनशिप सारखे प्रकार आजकाल सुरू झाले. यामुळे एकमेकांना लैंगिक आजार या कमी वयांमध्ये मुलांना दिसत आहेत आणि टीनेज प्रेग्नन्सी तर आहेच आहे. मला खरंच असं म्हणजे तुम्हाला कदाचित कल्पना असेलच, यवतमाळ जिल्हा कुमारी मातांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. म्हणजे एवढं प्रमाण आहे आपल्या इथे. सो ह्या गोष्टींवर आपण निश्चितच लक्षात ठेवायला पाहिजे, जेणेकरून यावरच्या रिस्ट्रिक्शन्समुळे आणि ह्या सगळे आपण बंधनं पाळत असलो तर निश्चितच मुलंसुद्धा या गोष्टींना फॉलो करतील. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे की संवाद कौशल्य किंवा बाकीच्या गोष्टी ह्या गोष्टींवर भर द्या आणि मोबाईलला पाहिजे तेवढाच उपयोगात आणण्याचा प्रयत्न करा. याला पर्याय देऊ शकता. मुलांना माहितीसाठी पाहिजे लॅपटॉप किंवा
सरळ सरळ साधा कम्प्युटर घेऊन द्या, सो दॅट ते काय बघतायत काय नाही हे सगळं तुमचं लक्ष राहील. मुलं एवढे स्मार्ट झाले ते इनकॉग्निटो मध्ये जाऊन सगळं करतात. सो हेही तुम्हालाही अपडेटेड राहावं लागेल की ह्या गोष्टी काय आहेत, मुलं काय करतात काय नाही, हे कुठलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला आता या गोष्टींचीही माहिती करून घेतलं पाहिजे. सो सोबतच सिटिंग जास्त वाढल्यामुळे फॅटनेस वाढतोय, ओबेसिटी वाढते, एका जागेवर खूप वेळ बसून राहतो आणि तो मोबाईल सुरू राहतो. त्यामुळे ओबेसिटी सुद्धा मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे सुद्धा हेल्थवर इश्यू येत आहेत. कारण जी व्यक्ती प्रमाणापेक्षा ज्याचा BMI जास्त आहे तो सगळ्या आजारांचं पुरसोंडी आहे. म्हणजे ABCD, A फॉर अस्थमा, B फॉर BP, C फॉर कॅन्सर आणि D फॉर डायबिटीज. सो हे सगळे आजार एकाला एक हात धरून येतात. जर तुमच्यामध्ये चरबीचं प्रमाण, तुमच्या वजन, उंची आणि वयापेक्षा जास्त असेल तर निश्चितच या गोष्टींकडे सुद्धा आणि मुलांना तर ते लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. सो बाथरूम ते स्वयंपाकघर ह्या संसर्गासंबंधी मी बोललेलीच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून तुम्हाला ह्या गोष्टी टाळता आल्या पाहिजे आणि फक्त मेन कामासाठी आपल्या देखरेखीखाली मोबाईल किंवा त्यांना कम्प्युटर्स घेऊन द्या आणि त्यानुसार त्यांचं काम झालं ते क्रॉस चेक करा. नवीन नवीन माहिती तुम्ही पण ठेवा, सो दॅट त्याचा मिसयूज किंवा मुलं कुठे म्हणजे घसरत तर नाही आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. सो त्यांना आणि हे पण पटवून द्या की जाहिरातीमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट चांगलीच असते आणि बरोबरच असते असं नाही आहे. आपणच जातो, अगं हे तेल नाही, हे तेल आलं, आता काहीतरी ह्या मिठाचा प्रकार आला आणि आपण घेऊन येतो, एकीने सांगितलं म्हणून ऐकतो. सो हे चेंजेस सुद्धा मुलांना असं वाटतं की नाही, म्हणजे टीव्हीवर सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे, आलेली ॲड प्रत्येक खरी आहे आणि मग ते त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला लागतात. तर हे सुद्धा मुलांना सांगता आलं. दुसरा एक अजून छोटासा आता हाच मुद्दा आलाय म्हणून एक की मुलांना आजकाल मुभा दिली जाते आणि नको त्या गोष्टींमध्ये सुद्धा विचारलं जातं की तुझं काय मत आहे. याचं सुद्धा एक एज आहे. काही गोष्टी आहेत जिथे आपणच निर्णय घ्यायचे असतात कारण मुलांचं ते वयच नाही आहे. बरेचदा असं होतं की मुलं कन्फ्युज असतात, काहीतरी फॅन्सी गोष्टी आवडतात आणि मग आपण त्यांना आता जसं महत्त्वाच्या गोष्टी आहेत, इथे जागा घ्यायची की नाही, गाडी कोणती घ्यायची, काय नॉलेज असणार आहे त्या मुलांना. ते फक्त रंग आणि फॅन्सीपणा पाहून सांगतील आपल्याला की हा ब्रँड चाललाय. पण वडिलांना तर बघावं लागेल इंजिनचं CC किती आहे, मायलेज किती आहे, पेट्रोल आहे की डिझेल आहे, काय नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी गाडी घेताना जसं किंवा कुठले अजून मेजर वस्तू घेताना मुलांच्या मताची अगदीच म्हणजे आपल्याला मान ठेवायची गरज नाही किंवा त्यांना इन्व्हॉल्व करायची गरज नाही. सो याचं सुद्धा क्लिअर कट लाईन ऑफ कंट्रोल LOC म्हणते मी याला, की कुठे निर्णय तुम्हाला घ्यायचे आणि कुठे मुलांना इन्व्हॉल्व करायचे की पुढे त्यांना निर्णय घेता आले पाहिजे. ते मेजर गोष्टींमध्ये त्यांचं करिअर असो किंवा काही मेजर घरातले इव्हेंट असो, याच्यासाठी ते बसतील, ऐकतील, पण त्यांचाच निर्णय फायनल करायचा, त्यांचं मन कसं मोडायचं, घेऊन टाकू ना त्यात तो म्हटला म्हणून, ह्या गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळा. वयानुसार त्यांच्या कुवतीनुसार ज्या गोष्टींमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करायचं तिथेच करा आणि ही LOC आपल्याला प्रत्येक बाबतीत आपल्याला आपल्या फॅमिलीनुसार आपल्या मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक गोष्टी सांभाळून आपल्याला आखावी लागते की माझी लाईन ऑफ कंट्रोल काय आहे. ती प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला बघून करता आली पाहिजे आणि त्यानुसारच आपल्याला केलं पाहिजे. सो स्मार्टफोन सोबतच कनेक्टिव्हिटीसाठी किंवा कशासाठी जरी असलं तरी आपल्याला त्याला बटनचा फोन हा पर्याय आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी ज्ञानासाठी पुस्तकं अवेलेबल आहे. लागतच असेल मीडिया काही प्रोजेक्टसाठी किंवा कम्प्युटर हँडलिंग आलं पाहिजे, क्लासेस लावायचे तर कम्प्युटर टेबल टॉप घेऊन द्या रादर दॅन स्मार्टफोनवर काही ऑनलाईन गॅजेट शिकण्यापेक्षा. सो असे ऑप्शन्स आपण निर्माण करू शकतो. यासोबतच हे मी मगाच बोलली की सेक्शुअल इन्व्हॉल्वमेंट मुलांचं वाढत आहे. मल्टिपल पार्टनर्स, आजकाल मुलांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असणं हे सोशल स्टेटस होत आहे. या गोष्टीवर सुद्धा आपण प्रयत्नपूर्वक लक्ष ठेवायला पाहिजे. त्यांना समजावून सांगितलं पाहिजे यातले धोके काय, फ्रेंड्स असणं असावेत, त्याचं लिमिट ते कुठपर्यंत असतात, मला कसे चालतात. आणि यात सिंपल उदाहरण आहे. आता आम्ही बरेचदा ट्राय केलं. माझी मुलगी कन्झर्वेटिव्ह आहे, म्हणजे ती खूप सोशल नाही होत, मोजकं बोलणार, मोजकं. मुलगा एकदम सोशलाइज्ड आहे.
सो त्याला मित्र, बाहेर जाणं हे सगळं आवडतं. मग काहीतरी पुढाकार घेऊन कुठेतरी हॉटेलवर 7-8 जण छोटे मुलं जाण्यापेक्षा आम्ही पुढाकार घेतो की बाळा आज मुलांना घरी बोलव, आम्ही दोघं नाहीतरी खाली केसमध्ये बिझी आहे, तुम्ही नाईट स्टे करा. सो तुम्हाला काय पाहिजे तुम्ही प्लॅन आउट करा. तुम्हाला मॅच बघायची आहे, TV आहे, पण सगळं कॉमनली जिथे आमच्या देखरेखीखाली तुम्हाला काही खायचं आहे, तुम्हाला बनवायचं, यू आर अलाउड. तिथे आम्ही इंटरफेअर करत नाही. पण प्लेस चेंज करून टाकली की बाहेर मार्केटमध्ये जाऊन नाही टाइमपास करायचा, घरी करा. मग आधीच म्हणलं नाही नाही बाहेर नाही जायचं, इथेच बस, मी तुला हे बनवून देते, तुला हे लावून देते, तुला तो मूवी देते. नाही, ऑप्शन तुम्हाला ओपन आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. सो तिचं आहे, ती फक्त एका मैत्रिणीच्या घरी जाईल, बोलेल आणि वापस येईल. मी तिला नाही म्हणू शकत जाग सगळ्यांना बोलवणार नाही आणि घरी का, बिकॉज शी इज डिफरंट, ही इज डिफरंट. सो तुमचं बाळ कसं आहे हे पाहून तुम्हाला त्यांना ट्रीट करता आलं पाहिजे. त्याचा ॲप्रोच, त्याचं काय आहे त्याच्यानुसार त्या मुलांना हँडल करता आलं पाहिजे. नाही कसं म्हणायचं हेही शिकता आलं पाहिजे, कुठे म्हणायचं तेही कळलं पाहिजे. सो आता मगाच सांगितलं मी की मोबाईल विशिष्ट तास तुम्हाला फिक्स करायचे, फोनच्या जागा आपल्याला रिस्ट्रिक्ट करायचे, पालकांना त्याची शिस्त वापरायची आहे आणि मुलांना यापासून दूर करण्यासाठी काहीतरी मैदानी खेळ, ट्रेकिंग, काही आता दिवाळी आली, किल्ला बनव, माझ्या लहानपणी मी बनवत होतो. मुलं थोडंसं आईवडिलांना खुश करण्यासाठी का होईना येतात. दिवाळीची सजावट आई किंवा मुलगी एकटीच करतेय, वडील आणि भाऊ तिकडे बसलाय, असं न करता फॅमिलीनी मिळून सगळी सजावट केली, काही केली तर मुलं इन्व्हॉल्व होतात आणि तेवढ्या वेळासाठी का होईना मोबाईलपासून दूर जातात. आणि काही असलं तरी त्या मोबाईलमधले ते एन्जॉयबल किंवा ते इव्हेंट्स ते प्रत्यक्षात करून बघायला बघतात, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते, इमॅजिनेशन वाढते. सो ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला एनकॅश करता येऊ शकतात. सो हे सगळेच बघा म्हटल्याप्रमाणे एक पोस्टर लावणं किंवा त्यांना काहीतरी ऑप्शन उपलब्ध करून देणं, तरच ह्या गोष्टीपासून मुलं दूर जातील. किंवा नुसतंच नाही वापरायचं मग काय करायचं, नुसते बसून राहतील का. आधीच तर त्यांचा पेट वर्ड आहे मग मी बोर होत आहे. मी असंच म्हणत असते थांब आपण टरबूज करूयात. सो हे टरबूज करत असताना तुम्हाला त्याला काहीतरी ऑप्शन द्यावं लागेल ना, म्हणजे त्याला काहीतरी इन्व्हॉल्ड ठेवण्यासाठी तुम्हाला काहीतरी ऑप्शन अवेलेबल करून द्या. आपोआप मोबाईल हातातला सुटतो आणि हे स्वतःसाठी आधी स्वतःपासून सुरुवात करा, सो दॅट या गोष्टी निश्चितच बदलल्या जातील. यानंतर बुद्धिविकास किंवा लवकर झोपणे, लवकर उठणे, ह्या सगळ्या गोष्टी एक आयडियल म्हटलं की आपण सगळेजण असंच धरतो की चला सकाळी लवकर उठायचं, उठलं की चेहऱ्यावर हात फिरवायचा, ब्रश करायचा, शौचालय जायचा, आंघोळ करायची, छान कपडे घालायचे, आईने ठेवलेलं दूध, नाश्ता करून जायचं वगैरे, असं सगळं संध्याकाळपर्यंत. सो हे आयडियलिझम शोधण्यापेक्षा त्या वयात ह्या गोष्टी लावा. पण टीनेज मुलाला तुम्ही म्हणाल की आता ह्या सवयी लावतो तर तो वेळ निघून चुकलेला आहे, तो बाळ निघून गेलेला आहे. म्हणून ज्या त्या वयामध्ये त्या त्या सवयी लावता आल्या पाहिजे आणि त्या स्वतःपासूनच सुरू करता आल्या पाहिजे. चुकून काही चुकलंच तर मी सांगितल्याप्रमाणे गुगल मॅप लक्षात ठेवायचा आणि रीरूटचं ऑप्शन आहे, जाऊ दे, लेट इट गो, आम्ही आहोत, आपण काहीतरी ऑप्शन शोधूयात. पण त्याला मानसिक याच्यामध्ये अजून दडपणाखाली किंवा कुठे वाहवत जाण्याआधी हे थांबायचं. आणि गुरुमंत्र प्रत्येकाने जपा. हो बरं ठीक आहे बघूयात, आपण काहीतरी सोल्युशन शोधू, डायरेक्ट नाही म्हणू नका, नाहीतर फटाके फुटायला वेळ लागणार नाही. गोष्टी तुमच्यापासून लपवायला सुरुवात होते आणि हळूहळू मग काहीतरी विचित्र मुलं वागायला लागतात. सो प्रत्येकाच्या घरी सचिन तेंडुलकर, APJ अब्दुल कलाम येऊ शकत नाही. प्रत्येक बाळाकडून ही अपेक्षा कधीच ठेवू नका की असंच झालं पाहिजे, प्रत्येक मुलगा क्लासमध्ये पहिला येऊ शकत नाही. सो ज्याच्या त्याच्या गुणवत्तेनुसार ज्याच्या त्याच्या जी गोष्ट चांगली आहे ती बघायला शिका, ती ॲप्रिशिएट करा. आणि बरेचदा असंही होतं की माझा मुलगा डान्स छान करतो, माझी मुलगी छान गाते, गाऊन दाखव गं. सो मुलं तुमचे एंटरटेनमेंट बॉक्स नाही आहेत, ती तुमची मिळकत नाही आहे, त्यांचं प्रदर्शन मांडू नका. त्यांना वाटत असेल तर ठीक आहे, पण जबरदस्ती त्यांना हे कर ते कर म्हणून एंटरटेनमेंट बॉक्स सारखं किंवा बघा माझे मुलं कसे आहेत म्हणून त्यांना सारखं हे कर रे ते कर रे अजिबात करू नका. त्यांना त्यांचा स्पेस द्या, मान ठेवा त्यांचा. ते निश्चितच त्यांना जेव्हा असं कळायला लागतं की ही मला क्रॉस करत नाही, मला कुणाच्या समोर रागवत नाही, चिडत नाही, एकांतात ही गोष्ट समजावून सांगितली जाते. मी चुकलो तरी आई बाजूला नेऊन एकटी असते तेव्हा सांगते, बाबा मला कुठेतरी घेऊन जातात आणि समजावून सांगतात.
तर ही गोष्ट त्यांना कळायला लागते. ते चार चौघात आईवडिलांनाही उद्धटपणे बोलत नाहीत, चिडत नाहीत, काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर शांत राहतात, थोड्या वेळाने आपल्याला येऊन सांगतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाही जमल्या पाहिजे मुलांना हँडल करताना, सो दॅट ते उद्या बरोबर आपल्यासोबत रिटर्न. सो हा नियमच आहे की वर फेकलेल्या वस्तू खाली येणारच आहे गुरुत्वाकर्षणाकडे. लेकरांना जे देणार आहोत ते रिबाउंड आपल्याकडे येणार आहे. म्हणून याच्यासाठी सजगता ठेवा, सहजता ठेवा आणि स्वतःची LOC स्वतः तयार करा. एकच सांगते आणि थांबते. नेक्स्ट सेशन पुन्हा डॉक्टर माने सरांनी.